आणि त्यांचं कालच बोलणं झालं. सुनील राऊतांचं त्यांचं सुद्धा कालच बोलणं झालं. त्यांच्या बोलण्यातून तसं मला अजून जाणवत नाही. त्यांच्या प्रत्यक्ष बोलण्यातून ते अजूनही म्हणतात की मी बाळासाहेब ठाकरेंचा पक्का शिवसैनिक आहे आणि माझ्या डोक्यात असा कोणता विचार नाही, असं ते वारंवार सांगतात. आणि आम्ही आमच्या सहकार्यावरती विश्वास ठेवतो. तुम्ही जे म्हणतायत ते जेव्हा काही गोष्टी घडतील भविष्यात त्याच्यावर आम्ही तर भाष्य करू, आणि भाष्य करण्याची गरज नाही. संकट काळात जे पळून जातात त्याची इतिहासात नोंद राहत नाही, लक्षात घ्या. आज नक्कीच पक्ष संघर्ष करतोय. कालच राज ठाकरे यांनी जे भूमिका मांडलेली आहे त्यांच्या मेळाव्यात आणि भाषणात, की मतं कुठे गेली गायब झाली ते कळत नाही, ते रहस्य आहे. त्याच पद्धतीचं रहस्य, ज्या पद्धतीनं माणसं फोडली जात आहेत ते सुद्धा रहस्य आहे. अशी कोणती जादू आहे, अशी कोणती जादूची कांडी आहे याच्यामुळे लोक त्यांच्याकडे जात आहेत? असं काय त्यांनी महान कार्य केलेलं आहे या महाराष्ट्रात आणि पक्ष संघटनेत? ही संघटना बाळासाहेब ठाकरे माननीय हिंदुहृदय सम्राटांची आहे आणि या संघटनेने या सगळ्यांना जन्म दिलेला आहे. तुम्ही आपल्या आईला सोडून जेव्हा जातात कोणीही, तेव्हा एक लक्षात घ्या, गंगेत तुम्ही किती डुबक्या मारल्या तरी तुमची पापं धुतली जाणार नाही. पण राऊतसाहेब, ज्या बैठका होता आहेत पदाधिकारी, कार्यकर्ते, माजी आमदार, त्यात असं कळतंय की उद्धव ठाकरे असं म्हणतायत की ज्यांना जायचंय त्यांना. उद्धव ठाकरे असं कधी म्हणणार नाही. नाही, पण त्या बैठकांना मीही असतो, याबद्दल काही चिंतन होतंय? मी स्वतः अनेक बैठकांना उपस्थित असतो. आपण घडवलेले कार्यकर्ते अशा पद्धतीनं जाताना प्रत्येकाला वाईट वाटतं. राजूल पटेल गेले याचं त्यांना दुःखच आहे ना. आम्हाला सगळ्यांना दुःख झालं की आमच्या बरोबरची एक रणरागिणी जना म्हणायचो आम्ही, ती सोडून गेली. जाणाऱ्याने विचार केला पाहिजे की मागच्या 30-35 वर्षात या पक्षाने आणि ठाकरे परिवाराने आम्हाला काय दिलं, हा त्याने विचार करायला पाहिजे. आणि इतकं करून सुद्धा कोणी जाणार असेल तर दुसरी काय भूमिका असू शकते? तुम्ही महाराष्ट्रात या राजकारणामध्ये आज स्थिरावला ते शिवसेनेमुळे, म्हणजे ठाकरे परिवाराच्या शिवसेनेमुळे, एकनाथ शिंदेच्या शिवसेनेमुळे नाही. याचा विचार जाणाऱ्यांनी खरोखर करायला हवा. चिंतन केलं पाहिजे, त्यांनी आत्मचिंतन केलं पाहिजे. आणि या उपरी कोणाला जायचं आहे त्यांना अडवणारे आम्ही कोण? आम्ही प्रयत्न करतो आहोत, आम्ही चर्चा करतो आहोत, आम्ही संवाद साधतो आहोत, आम्ही डायलॉग करतो आहोत. पण जाणाऱ्यांची प्रत्येकाची कारणं वेगळी आहेत. प्रत्येकाचं कारण वेगळं आहे. तुम्ही जी नावं घेताय पुण्यातली, त्यांच्यासाठी शिवसेनेने काय केलं नाही मला सांगा? सर्व काही केलेलं आहे, सर्व काही दिलेलं आहे. तरी कोणी निघाल्यात असं तुम्ही म्हणताय, त्याच्यावरती माझ्याकडे उत्तर नाही. धनंजय मुंडे